भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य मोहिते अण्णा यांनी आपल्याला सविस्तर या आंदोलनाविषयी माहिती दिलेली आहे की आज आंदोलन कशामुळे होतं। एक दुर्दैवी घटना स्टेशन रोडचं उपनगर आहे त्या आनंदनगर परिसरामध्ये घडली। अगदी एक लहान मुलगी तिथं त्या पोलच्या आजूबाजूच्या परिसरात असताना तिला त्या पोलला कुठं काही नियोजन नसल्यामुळं आपण जर तिला पाहिलं तिला ओढण्यात आलं, म्हणजे तिला करंट इतका जोराने तिथं त्याच्यामध्ये काहीतरी वीज प्रभाव होता, तिने तिला ओढून घेतलं आणि ओढल्यानंतर त्या दुर्दैवी मृत्युमुखी ती आज बालिका आपल्याला पडल्याची पाहायला मिळाली। सोशल मीडियाच्या माध्यमातून तो फोटो प्रसारित झाला। अगदी दुर्दैवी घटना आहे। म्हणून कुठेतरी सर्वच लोक त्या परिसरातली महिला भगिनी असतील, लहान मुलं असतील, सगळेच नागरिक भयभीत झाले आणि म्हणून सर्वच जण या ठिकाणी आज आपल्या महावितरणच्या प्रमुख कार्यालयामध्ये दाखल झाले, आंदोलन झालं आणि त्या माध्यमातून ज्या काही मागण्या होत्या, अधिकारी वर्गांवरती कारवाई असेल, त्या दोषींवरती कुठेतरी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशा लेखी स्वरूपाचे पत्र त्यांनी दिलेत, प्राधिकृत केलं। ते अधिकारी देखील पोलीस स्टेशनला गेलेत आणि आंदोलन स्थगित करण्यात आले। पण हे काही लगेचच घटना नाही की मागच्या दरवर्षीच पावसाळ्याच्या अगोदर आमचे बरीच लोक ही मागणी करतात, लेखी स्वरूपाची करतात आणि महावितरणला काही नवीन नाही पाऊस, त्यामुळे दरवर्षी जर जून महिन्यात कटिंग असेल, जे झाडं महावितरणच्या तारांमध्ये गेलेले असतील, काही फांद्या गेलेल्या असतील, त्याचं कुठंतरी काढणं, ट्री कटिंग करणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि ते काढल्यानंतर ताबडतोब त्याला उचललं देखील गेलं पाहिजे। पण ते कचरा तिथे टाकला जातो, शहरामध्ये विद्रुपीकरण करण्याचं काम देखील यांचे अधिकारी, कर्मचारी, ते कॉन्ट्रॅक्टर करतात। ह्या सगळ्या विषयांवरती चर्चा झाली। त्याच प्रकारे जे मागच्या काही काळामध्ये नवीन पोल्स उभारले गेले असतील महावितरणचे, त्याच्यावरनं वीज जी लाईन टाकली जाते, ज्याच्यातनं वीज प्रवाह पुढे जात असतो, प्रत्येक घरापर्यंत जातो, प्रत्येक इमारतीपर्यंत जातो, तर ते पोल वाकलेले आहेत। फक्त मोहिते साहेबांनी सांगितलं जे वाकलेले पोल असतील तर ते वाकलेले पोल ज्या एजन्सीने लावले असतील त्या कंपनीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण आपण पाहतो की ते पोल लगेचच काही 4-2 महिन्यामध्येच वाकडे होतात, म्हणजे ते वरच्यावर उभा केले जातात। पण सगळ्या एजन्सीवर म्हणजे कायमचा म्हणजे गुन्हा दाखल होऊन त्यांना कायमची बंदी देखील, म्हणजे त्याला कायमचं बंदी करण्याचा करता देखील आम्ही पाठपुरावा करणार आहोत।